Good morning, everyone. We are here in yet another episode of Success Stories of Motion Jalgaon. Today we have with us Unmesh Wade, Yogeshwari Wade ma, and then Devendra Wade sir. So they happen to be Unmesh's parents, and yes, I'm very proud to say that Unmesh had been a student of 2023-24 batch for JEE Advanced, and now he has made his dream IIT came true, and is studying in IIT Dharwad. So, yes, again, as per the regular schedules, we'll be asking some questions to Unmesh about his journey from Jalgaon till Dharwad, IIT Dharwad basically. So, Unmesh, first question to you. असं असं काय ट्रेट्स होत्या लहानपणापासून ज्या ज्या तुला रेकग्नाइज व्हायला लागल्या होत्या आणि तू ठरवलं होतं की तुला आयआयटी मध्ये जायचंय. म्हणजे तू आयआयटी ला जायचं कधी ठरवलं आणि त्याच्यासाठीची तयारी तू कधीपासून सुरू केली? हॅलो, मी उन्मेष वाटे. आता मी म्हणजे 2023-24 बॅचचा मी जेई ऍडव्हान्सचा 2024 बॅचचा पास आउट आहे. आता मी सध्या आयआयटी धारवाडमध्ये आहे, कर्नाटकला. आणि जे माझं आता 10वी पर्यंत माझा काही विचार नव्हता, असं म्हणजे मला एवढं माहित सुद्धा नव्हतं. जेव्हा मी 10वी पास आउट झालं तेव्हा मला मित्रांकडून कळालं की ते पण लावताय. मग माझ्या आई वडिलांनी पण पाहिलं की म्हणजे माझे मित्र लावताय, मग ते सगळं मला कळालं. मग तेव्हा जेव्हा मी ऑनलाईन शोधलं की हे काय असतं, तेव्हा मला कळालं की जेई मेन्स थ्रू एनआयटी भेटते आणि ऍडव्हान्स थ्रू आयआयटी भेटते. मग त्याच्यानंतर कोचिंग वगैरे लावतात. मग तेव्हा कळालं की तिथे आयआयटी म्हणजे असे वेगळे कॉलेज राहतात इंजिनिअरिंगचे, की ते इंडियाचे हाय स्टँडर्ड वाले कॉलेज. म्हणजे आता नॉर्मल प्रायव्हेट कॉलेज किंवा आपण नॉर्मल कॉलेज म्हणतो, तर त्यांच्यापेक्षा तिथे फॅसिलिटीज जास्त भेटतात आपल्याला. मग त्याच्यानंतर तो येत गेलं की आपण तिथे जायला पाहिजे. सो दिस इज व्हेरी सरप्राइजिंग की उन्मेषला 10th नंतर आयआयटी बद्दल कळलं. सो उन्मेषने जेव्हा कोचिंग साठी इन्स्टिट्यूशन सर्च करायला सुरुवात केली, when he came to the motion, then maybe in that counseling he got to know की ओके आयआयटी मेन्सच्या आयआयटीज तुम्हाला ऍडव्हान्सच्या थ्रू मिळतात आणि एनआयटीचे कॉलेजेस जे असतात ते तुम्हाला मेन्सच्या एक्झाम मधून मिळत असतात. सो येस, जे पॅरेंट्स हा इंटरव्ह्यू बघत आहेत त्यांच्यासाठी हे फार महत्वाची माहिती आहे की तुम्हाला 5वी 6वी 7वी पासूनच आयआयटी साठी फाउंडेशन लावणं ऍक्च्युअली कंपल्सरी नाहीये. स्टुडंट्स जसे की उन्मेष ज्यांना 10वी नंतर पण 2 वर्ष सिन्सिअरली अभ्यास करून आयआयटी मध्ये जाता येतं. राईट उन्मेष? येस. सो उन्मेष, हाऊ इज युअर एक्सपिरियन्स ॲट आयआयटी धारवाड? म्हणजे आपण तिथे काही आपल्याला रूल्स रेग्युलेशन मध्ये असं दाबलं नाही जात की आता आपल्याला वेळच बंधन नसतं की आपण पाहिजे तेव्हा आपण काही पण करू शकतो. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असल्या आपल्याला असं नाहीये की तुम्ही आता रात्र झाली आता कुठेच जाऊ नका. कॅम्पस मध्ये आपण जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ अभ्यासाचं म्हणा किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा काहीही असो, आपल्याला काही काम पण असलं तरी ते आपल्याला अलाउ करतात. म्हणजे टाइम लिमिट नाहीये. अदर एक्स्ट्रास म्हणजे मोकळं वाटतं असं इन्व्हायरमेंट. पण कॅम्पस मध्ये आता त्यांनी आमच्या आयआयटी धारवाडला आमच्या रिझर्व्ड फॉरेस्ट ठेवलंय, त्याच्यामुळे असं ग्रीनरी छान वाटते. कॅम्पस बघायला पण मोकळं वाटतं असं म्हटलं तर. Very nice. So you have a freedom at IIT Dharwad. And how about the faculties at IIT Dharwad? म्हणजे तुला काय वाटतं की नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आता तुझे जे फ्रेंड्स शिकतायत त्यांच्या कॉलेजेस मध्ये आणि आयआयटी मध्ये काय फरक असतो? जर असं म्हटलं तर आता आमच्याकडे जे फॅकल्टी सगळ्या पहिले तर त्यांचे एक तर बीटेक नाही तर एमटेक ते स्वतः आयआयटी मधून झालेले, प्लस त्यांचा एक्स्ट्रा म्हणजे अजून मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये त्यांना शिकवायचा आधीचा एक्सपिरियन्स आहे. आणि असं जर म्हटलं तर अदर कॉलेजेस मध्ये जे फॅकल्टी शिकवतात ते यांच्या खाली ज्युनियर म्हणून पण काम करतात बरेच जण. म्हणजे आता आमच्याकडे एक दोन सिनियर फॅकल्टी म्हणजे जे ऑलमोस्ट 80च्या एजला टच झालेले आणि ते आयआयटी बॉम्बेचे रिटायर्ड सर आणि एक आयआयटी खडगपूरचे रिटायर्ड सर ते आमच्याकडे शिकवायला आले. आता म्हणजे त्यांना पण एज लिमिटचं नाहीये की तुम्ही शिकू नाही शकत, जोपर्यंत तुमची इच्छा आहे तुम्ही शिकू शकता. त्याच्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो आणि त्यांची ती शिकवण्याची पद्धत मग आपल्याला पण कळते. आणि त्यांना ते की जर ते त्यांच्या शिकवलेल्या मुलं जर दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकू शकतात तर त्यांनी आपल्याला शिकवलेलं कधी पण बेटरच राहणार. सो बेसिकली दे आर गिव्हिंग यू मेंटरशिप. त्यांच्या 80 वर्षाच्या एक्सपिरियन्स जे मेंटरिंग आहे ते आता ते तुम्हाला करतात. आणि उन्मेष, हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स विथ मोशन जळगाव अँड हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स विथ द मॅनेजमेंट अँड द फॅकल्टी? मॅनेजमेंट अँड फॅकल्टी पहिले तर म्हणजे 11वी मध्ये तर मी म्हणजे थोडस असं हेच होतं की एवढं बेस पक्का होत नव्हता. म्हणजे माझं हळूहळू चालायचं, जसं जमतंय तसंच करायचं फक्त. म्हणजे असं एकदम पकडलं नाही जायचं मला टॉपिक्स, कारण मी तेव्हा नवीन नवीन स्टार्ट केलं, माझे फाउंडेशन क्लासेस नव्हते.
तर मग त्याच्यामुळे मला ते थोडं करायला कठीण जायचं. पण नंतर मग जेव्हा कळायला लागलं की डाऊट सेशन होतात किंवा आपण डायरेक्ट सरांना जाऊन विचारू शकतो, तेव्हा डाऊट्स आले की डायरेक्ट सरांकडे जे पण सपोज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ कोणते पण जे पण फॅकल्टी असतील त्यांच्याकडे जाऊन डायरेक्ट डाऊट्स विचारता यायचे. मग त्याच्याने कसं ऑफलाईन आणि प्रॅक्टिकल राहतं. ते म्हणजे ऑफलाईन मध्ये आपण जातो आणि डायरेक्ट समोर विचारतो तर टॉपिक असं क्लिअर होतो. किंवा सर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण आता फिजिक्स मध्ये तर आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहू शकतो. आता सपोज काही पण मेकॅनिझमचं असलं ते सर दाखवू शकतात आपल्याला. ऑनलाईन मध्ये भलेही ते ग्राफिक्सने दाखवतात पण टॉपिक एवढा क्लिअर नाही होऊ शकत. हो, आणि टेक्निकल इश्यू वेगळं, नेट प्रॉब्लेम ते खूप कारण होऊ शकतात. आता लाईव्ह असलं की आपल्याला कॉन्फिडन्स पण राहतो. करेक्ट. सो मोशन जळगाव मध्ये असं काही स्टँडर्ड प्रोसेसेस होत्या का ज्यांनी तुला हेल्प केलेलं आहे टू अचीव्ह युअर सक्सेस? जसं तुम्हाला म्हटलं की 11th मध्ये तुझा बेस फार पक्का नव्हता की म्हणजे टॉपिक्स आहेत ते तुला इन्स्टंटली समजत नव्हते. मग ते ओव्हरकम करण्यासाठी तू काय केलं? अपार्ट फ्रॉम आस्किंग डाउट्स, व्हॉट आर द प्रॅक्टिसेस ज्या तू घरी फॉलो केल्या? मी शक्यतो म्हणजे आता जे जुने टॉपिक होते त्याचे मी ट्राय करायचो की त्यांचे मी क्वेश्चन करू शकू. म्हणजे जेवढे होतील तेवढे 10 हो किंवा 5 हो कमीत कमी मी करू शकू. म्हणजे ते क्वेश्चन होतील तर जर मी त्याच्यात अटकलो तर सोल्युशन बघून काही कळेल. टॉपिक थोडासा वाचून घ्यायचा आणि मग त्याच्यावर क्वेश्चन करायचे ट्राय करायचं. म्हणजे कमीत कमी मी बेसिक क्लिअर करून टाकले. मग ते हळूहळू वाढत गेले. म्हणजे मग हाय लेवलचे क्वेश्चन केले. त्याच्याने माझे जे अटकलेले टॉपिक्स होते ते काही काही निघून गेले. Very good. So he has also followed the practice of making the note of questions जे त्याला येत नाहीये आणि त्याच्यानंतर जे येत आहे ते तो करत राहिला आणि जे येत नव्हतं ते तो टाइम टू टाइम नोट डाऊन करत त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहिला. सो दिस वॉज द सिस्टम विच वॉज डेव्हलप्ड बाय यू. हाऊ अबाउट द फॅकल्टी मेंबर्स? तुला त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता? कोणाबद्दल तुला विषय सांगावंसं वाटेल? फॅकल्टी मेंबर आता जर म्हटलं तर आता इथे सिनियर फॅकल्टी आहे केशव सर, ते मॅथ्स शिकवतात. तर मला त्यांचं म्हणजे मला असं म्हटलं तर मला पहिल्यापासूनच त्यांचं शिकवलेलं लवकर कळायचं. म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत आणि ते गायडन्स पण छान देतात. म्हणजे आता सपोज आपल्याला आठवड्याला टेस्ट झाली तर मग त्याची प्रिपरेशन आणि त्याच्यानंतर पण काय करायचं की आपण हे रेग्युलर केलंच पाहिजे. ते सगळा शेड्यूल सर सांगतात. किंवा पुढे पण नंतर जेव्हा मेन टेस्ट म्हणजे वेळ येते, जेव्हा एक्झाम व्हायला 2 किंवा 3 महिने बाकी असतात, तेव्हा म्हणजे आपण पॅनिक होऊन जातो की आता महिने खूप कमी उरले, एखादी टॉपिक सुटला, आपण घाबरून जातो. मग तेव्हा सरांनी मला गायडन्स दिली की घाबरू नको म्हणून, की असं असं कर किंवा जे सांगतायस म्हणजे असं सांगत जायचे स्टेप बाय स्टेप की घाबरू नको आणि जे सर सांगायचे तसं करत जा. त्याच्यामुळे म्हणजे माझं तेवढे जे टॉपिक घाबरायसारखे होते की त्याचे कमीत कमी बेसिकच्या वर शिकून गेलो. Very nice. So yes, Keshav sir had been our senior faculty. He happens to be the HOD of JEE division as well. And as per his roles and responsibilities, त्यांनी उन्मेषला या जर्नी मध्ये मदत केलेली आहे. सो येस, आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे जो खरा आधारस्तंभ असतात ते कोचिंग आणि टीचर्स, ह्याच्या पण पहिले जे येतात ते आहेत त्यांचे पॅरेंट्स. सो वी हॅव उन्मेष's parents with us today आणि आपण त्यांना आता काही क्वेश्चन्स विचारणार आहोत. सो नमस्ते मॅम. तुम्हाला कधीपासून रिअलाइज झालं की उन्मेष आयुष्यात फार काही चांगलं करू शकतो आणि तुम्हाला आता कसं वाटतंय त्याला IIT ला पाठवल्यानंतर? मी उन्मेषची मम्मी योगेश्वरी वार्डे आणि मी माध्यमिक शिक्षिका आहे शाळेमध्ये शिकवायला. सुरुवातीला मला सुद्धा थोडंसं डाऊट होतं, पण त्याला मेडिकलकडे अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि त्याचा इंजिनिअरिंग साईडला गाड्यांचा वेळ त्याला भरपूर होता पहिल्यापासून. करायचं तर मग मी इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल ह्या साईडला आणि काहीतरी तो घरी गाड्या आल्या की करत बसायचा. आणि मग ह्या आवडीमुळे मला असं वाटलं की हा इंजिनिअरिंग साईडलाच व्यवस्थितरित्या करू शकतो. आणि मेडिकलमध्ये त्याला इंटरेस्ट नसल्यामुळे मग मी त्याला फक्त सांगितलं की मी हे JEE चे क्लासेस ऐकलेले होते, JEE मेन्स ऍडव्हान्स, आणि यामुळे मग मला असं वाटलं की त्याने त्या लेवलला जावं आणि त्या ठिकाणी जाऊन शिकावं. त्यानंतर त्याला जे होईल, समजा सुरुवातीला मला सुद्धा ह्या इतक्याशा गोष्टी माहित नव्हत्या की मेन्सने आपण NIT आणि ऍडव्हान्सने आपण IIT क्रॅक करू शकतो. पण जेव्हा त्याला 10वी केल्यानंतर मी स्वतः त्याला फक्त त्या कोर्समध्ये एंटर केलं की तू जा आणि पुढचं भवितव्य आम्ही सुद्धा बघितलं नव्हतं की तू IIT क्रॅक करू शकतो, पण तू जा आणि करू शकतोस, एवढं आमचं त्याला मार्गदर्शन होतं. आणि मग त्याने 10वी केल्यानंतर त्याला जेव्हा क्लासेसमध्ये जॉईन केलं आणि तो एक एक एक्सपिरियन्स आम्हाला सांगायला लागला की हे कसं आहे शिकवणं, त्याने आम्हाला सुद्धा थोडंसं हे वाटलं की हा करेल की नाही करेल, म्हणजे डाऊट नव्हता पण तिथपर्यंत पोहोचेल की नाही. पण शाश्वती नंतर वाटायला लागले की नाही हा NIT तरी नक्कीच करणार. पण थोड्या नंतर NIT चे जेव्हा मेन्सचे रिझल्ट आले तो थोडासा
हे होऊन गेला की मला कमी मार्क्स मिळाले, थोडस ते एनटीएच जरा हे झालेलं आणि त्यांच्या त्या शिफ्ट असतात त्यानुसार ते पेपरच्या मार्कांमुळे जरा त्याला थोडं डिसअपॉइंट झाला तो जरा. पण मग त्याला म्हटलं तू एनआयटी ने तू आयआयटी लाच जाशील आता. आणि खरोखर त्याचं ते आयआयटी त्याने म्हणजे ऍडव्हान्स पास झाला, आयआयटी क्रॅक केली. आम्हाला म्हणजे सो ग्लॅड टू, आम्हाला इतका आनंद झाला की तुला काही मिळो पण तू आयआयटी पर्यंत पोहोचला. आणि याचं सगळं श्रेय त्याचं स्वतःच आहे. आम्ही फक्त त्याला काय केलं आणि क्लासचं आणि सरांचं अजून खास करून नाव घेऊ शकते मी की केशव सर म्हणजे आहे फॅकल्टीचे, इतरांनी सुद्धा त्याला मार्गदर्शन गायडन्स केलं. पण सरांचं गायडन्स त्याला खूप मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे आई वडील जिथं थकले किंवा बाबा आम्हाला याच्या पुढचं कळत नाहीये तेव्हा ते गायडन्स त्याने सरांकडून घेतलं आणि सरांनी त्याला खूप छान प्रकारे गायडन्स केली. मग तुम्हाला मोशन बद्दल कसं कळलं होतं आणि मोशन मध्ये फर्स्ट किंवा सेकंड काउन्सिलिंग जेव्हा तुम्ही घेतली त्याच्या ऍडमिशन साठी तर तो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आम्हाला म्हणजे मी जाहिरात वाचली आणि 10वीला त्याला 10वी नंतर क्लासेस लावायचे या JEE साठी. मग त्यावेळेस कोणते लावायचे मी बरेच क्लासेस बघितले पण तिथे मुलांची गर्दी पाहिली, क्राऊडेड पाहिलं जास्त आणि मग कुठं काय फील होऊ शकतं. मग थोडस आम्ही बावरून गेलो की नेमकं लावायचं कुठे. मग एक क्लास एका ठिकाणी, दुसरा क्लास दुसऱ्या ठिकाणी, इतकं मुलाची हॅरेसमेंट आम्हाला करायची नव्हती. मग आम्ही हे मोशन पाहिलं. मग इथे येऊन आम्ही इथले जे डायरेक्टर आहेत त्यांना भेटलो. त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला बऱ्याच प्रमाणात सॅटिस्फॅक्शन झालं की आपला मुलगा एकाच ठिकाणी राहून बरंच अचीव करू शकतो. आणि ते सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर आम्ही त्याला मोशनचे क्लास जॉईन केले. आणि माझ्या मुलाने आयआयटी क्रॅक केल्यानंतर मला बऱ्याच पॅरेंट्सचे फोन आले की मोशन क्लास कसे आहेत आणि त्यातले त्यांचे बरेच विद्यार्थी सुद्धा इथे आले. आता नंतर त्यांचा जो इश्यू असेल ते मुलांच्या अभ्यासावरून ते मी सांगू शकत नाही, पण क्लासेस जे शिकवण्याची टेक्निक असो, फॅकल्टी असो, ती व्यवस्थितरित्या होती आणि मुलांना तिथपर्यंत पोहोचण्यास मदत करणारी. मार्गदर्शन चांगलं करतात. थँक्यू सो मच. आता तुम्ही उन्मेष कडे कसं बघताय? म्हणजे उन्मेष, हॅव यू डिसाइडेड समथिंग अबाउट युअर फ्युचर जर्नी? त्याकडे तर आम्ही त्याला त्याचं पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. म्हणजे आमचं असं नाही की तू आता आयआयटी केलंस आणि डिग्री घेतली की तू नोकरी जॉब केलाच पाहिजे असं नाही. तुला काय करायचं आहे त्याची शक्यतोवर पुढं म्हणजे एमटेक घ्यायची तयारी आहे, एमटेकला जायची. आणि फ्युचर प्लॅन असा आहे की जर मला आउट ऑफ कंट्री जर जावं लागलं तर मी त्याची जायची तयारी आणि त्याच्यासाठी आम्ही फुल सपोर्टिव्ह असणार आहे. आणि मग बऱ्याचदा काय होतं की मुलांच्या एज्युकेशनच्या जर्नीमध्ये त्यांची जर्नी तर सुरू असते पण आपली डेव्हलपमेंट जर्नी कुठेतरी थांबून जाते. तर तुम्ही उन्मेष आयआयटी ला जायला पाहिजे म्हणून घरातल्या वातावरणात काही चेंजेस केले होते का? किंवा तुमच्या स्वतःच्या बिहेवियर मध्ये, थिंकिंग प्रोसेस मध्ये तुम्ही काही चेंजेस केले होते का जे तुम्ही पालकांना सांगू इच्छिता? हो, म्हणजे सुरुवातीला आपलं वातावरण हे नॉर्मलच असतं पण मुलगा जेव्हा त्या बाजूने गेला तर आपला सुद्धा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला की याच्यासाठी आपल्याला ते वातावरण तयार करणं गरजेचं आहे की तो त्याच्याने इन्स्पायर झाला पाहिजे आणि आपल्याला आयआयटी पासून किंवा आयआयटी हे क्रॅक केलीच पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच आम्ही त्याला त्या पद्धतीने प्रोत्साहित करत गेलो. आणि तो सेल्फ स्टडी होता त्याच्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याला मटेरियल आणून दिलं नाही की हे क्लास घे, ते क्लास घे, ही टेस्ट सिरीज घे. त्याने सेल्फ स्टडीवर केला. म्हणजे क्लासेसचं जे मिळालं ते आणि त्याला जे वाटलं की मी अजून कोणत्या टेस्ट सॉल्व्ह करू शकतो, मी काय करू शकतो, त्याला फक्त पूर्ण फ्रीडम असं होतं की तुला टायमाचं बंधन नाही. 2 तास बस, 4 तास बस, तुझ्या मताप्रमाणे अभ्यास कर, हे त्याला फुल फ्रीडम होतं आमचं. कारण बरेच पॅरेंट्स असे असतात की मुलांना काय करतात की क्लास झाला की लगेच अभ्यास झाला की लगेच पुन्हा क्लास आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू मुलगा घर आणि पॅरेंट सुद्धा विसरून जातो, मित्र परिवार विसरतो. मात्र आम्ही त्याला अभ्यास करताना एक सांगितलं की मित्रांशी सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये राहा, फॅमिलीशी सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये राहा. कारण मी बरेच पॅरेंट्स असे पाहिले की त्यांनी मला सांगितलं माझ्या मुलाने 15 तास अभ्यास केला की तो आम्हाला आठवडा दिसत सुद्धा नव्हता. दरवाजातून आम्ही त्याला जेवण ढकलायचो आणि तो दरवाजा बंद करून जेवण घ्यायचा. हे आम्ही काही होऊ दिलं नाही. जे आमच्या डोळ्यासमोर तो हवा
त्याच्यासमोर फक्त प्रेरणा दिली की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे आणि ते तू करू शकतोस. त्याच्यासाठी तुला 18 तास अभ्यास करणं मेंडेटरी नाही. तू तुझ्या कर. routine हा, नुसार. त्याच्या रुटीन नुसारच त्याने अभ्यास केला. त्याला हवा तितका वेळ त्याने त्याच्या स्वतःसाठी सुद्धा घेतला आणि अभ्यासासाठी घेतला. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा घरामध्ये तसं वातावरण नाही की त्याच्या वडिलांचं सुद्धा त्याला प्रेशरायझेशन नव्हतं की तू बस, तुझ्यासाठी फी भरली आहे की आपल्याला पुढे भवितव्यासाठी फी लागेल, पैसा लागेल तर तू कर. कारण आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता की तो करेल. So just like a successful parent, योगेश्वरी मॅमने पण हे सांगितलंय की घरातलं वातावरण जे होतं उन्मेषसाठी ते मोटिवेटिंग होतं. तुम्ही प्रेशरने मुलांकडून काहीही करून घेऊ शकत नाही. तुम्हाला जर त्यांना सक्सेसफुल होताना बघायचं असेल तर त्यांना पाहिजे ते फ्रीडम तुम्ही दिलंच गेलं पाहिजे आणि प्रेशर टेक्निक्स डू नॉट वर्क इन केस ऑफ सक्सेस. सो उन्मेष, फॅमिलीचा तुला कसा सपोर्ट मिळालाय तुझ्या सक्सेस जर्नी मध्ये? तुझ्या आई तर फारच कोऑपरेटिव्ह आहेत आणि वडील पण तुला फारच सपोर्टिव्ह आहेत. सो अपार्ट फ्रॉम दॅट डिड यू रिसीव्ह एनी अदर सपोर्ट फ्रॉम फॅमिली? म्हणजे अशा काय क्वालिटीज आहेत तुझ्या फॅमिलीच्या ज्या तुला सांगाव्याशा वाटतील? आता म्हणजे मी शिकण्यासाठी लहानपणापासून माझ्या आजी आजोबांकडून जास्त म्हणजे त्यांच्याकडे जास्तीत जास्त राहिलो होतो. मग त्यांच्याकडे राहायचं होतं ते पण मला असं जबरदस्ती नाही करायची की मॅन्डेटरी ठेवलं होतं की तू अभ्यासच कर, तुला जे पाहिजे तेव्हा कर. आणि म्हणजे ते पण मला फुल फ्रीडम द्यायची की पाहिजे असेल तेव्हा टीव्ही पहा, असं नाही की नुसतं अभ्यासच करत बसू. आता शक्यतो बरेच पॅरेंट्स असे करतात की टीव्ही पाहताना दिसला की नुसतं अभ्यासाला बस. तशी जबरदस्ती नव्हती. जर टीव्ही पाहतोय तर थोडी पहा आणि मग कर, असं फ्रीडम होती मला की मी नुसतं अभ्यासच करत बसू असं त्यांचं म्हणणं नव्हतं. जेव्हा तुला जमेल आणि कळेल तेव्हा करत जा. सपोज काही अडलं तर तेव्हा आम्हाला सांग, असं मोकळापणा होता. व्हेरी नाईस. सो स्क्रीन टाइम कसं लिमिट करायला पाहिजे मुलांनी? व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट? आणि तू तुझा स्क्रीन टाइम कसा मॅनेज केला 11th आणि 12th ला असताना? तुझ्याकडे फोन होता का? सोशल मीडियाचा तू वापर करत होतास का? तेव्हा म्हणजे 11th च्या स्टार्टिंगला माझ्याकडे म्हणजे मोबाईल होता माझ्याकडे, पण तेव्हा सुरुवातीला मी थोडं म्हणजे पाहायचो मी थोडाफार मोबाईल, जास्तीच पाहायचो तसं म्हटलं तर. पण नंतर जेव्हा असं आपण पाहत जातो की इक्वेशन्स करताना मग तेव्हा असं वाटतं की आता होतं नाही इक्वेशन, तेव्हा वेळ वाढवावा लागतो अभ्यासासाठी. मग तेव्हा हळूहळू आपण विचार करतो की याच्यापेक्षा आपल्याला याच्यात इंटरेस्ट येत जातो मोबाईलपेक्षा, मग तिकडे पडतो. ऑटोमॅटिक माझं असं सवय सुटत गेली मोबाईलची आणि वेळ कमी होत गेला. म्हणजे हळूहळू मी असं फक्त की कॉल, व्हॉट्सअप, मॅक्स टू मॅक्स युट्यूब पाहायचो. आणि असं नाही की नुसतं अभ्यास असंच पाहिजे, असं टाइमपासचं पण पाहायचो. पण शक्यतो इंस्टाग्राम वगैरे असे एक्स्ट्राचे रील्स वगैरे तसं पाहणं माझं खूप कमी होऊन गेलं. आणि 11वीच्या एंडिंग पर्यंत माझा मोबाईल खूप कमी होऊन गेला. आणि 12वी मध्ये तर टेस्ट सिरीज सुरू होऊन गेला, त्याच्यामुळे मला स्क्रीन टाइम फक्त तेवढा लॅपटॉपवर बसून किंवा जो पीसी आपल्याकडे असेल त्याच्यावर बसून आपण टेस्ट द्यायचो तर तेवढा स्क्रीन टाइम राहायचा. आणि मोस्टली फक्त जेवताना किंवा काही टाइमपास करताना आपण थोडा वेळ मोबाईल पाहतो, तेवढंच. ओके. सो उन्मेषने स्वतः कॉन्शियसली त्याचा स्क्रीन टाइम जो होता तो रिड्यूस केला होता आणि जसं जसं त्याला इंटरेस्ट डेव्हलप होत गेला अभ्यासात तसं तसं त्याने मोबाईलचा वापर कमी केला. आणि हो, त्याने सोशल मीडियाचा वापर फार कमी केलेला आहे. कॉल्स, व्हॉट्सअप आणि पाहिजे असलं तर युट्यूब या तीनच प्लॅटफॉर्मचा उपयोग त्याने जास्त केला होता. So this was Vade family with us, and then we wish you all the best, Unmesh, for your future journey. And ma'am and sir, thank you so much for gracing the interview. Thank you.